नमस्कार. अक्षदाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हिवाळा सुरू आहे, त्यामुळे बऱ्यापैकी भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला भाज्या मिळत आहेत. तर स्पेशली मटार या सीझनमध्ये भरपूर मिळतो आणि स्वस्त देखील असतो. आज मी इथे मटारपासून मेथी मलाई मटार ही भाजी बनवते. त्याच्यासोबत छान गरमागरम असे फुलके बनवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी मेथी धुवून ठेवलेली आहे आणि वाटाणा स्वच्छ करून निवडून घेते. वाटाणा किंवा मटार असे 2 शब्द आहेत याला. तुम्ही यापैकी काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा. वाटाणा मी इथे सोलून घेतला आहे. त्यामध्ये पाणी घालायचं आणि हा वाटाणा किंवा मटार आपल्याला शिजायला ठेवायचा आहे. आता मटार शिजतोय तोपर्यंत ग्रेव्हीसाठीची म्हणजे भाजीसाठीची तयारी करून घेते आहे. 2 मीडियम साईजचे कांदे मोठे मोठे मी कट करून घेते आहे. मटार शिजायला मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते आहे. इथे मी एक पॅन ठेवला आहे. यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं आहे. तूप गरम झालं की 10 ते 12 काजू घालायचे आहेत. छोटासा दालचिनीचा तुकडा, एक वेलची घालायची आहे आणि मोठा मोठा कट केलेला जो कांदा आहे तो कांदा यामध्ये घालायचा आहे. कांदा आता आपल्याला जास्ती भाजायचा नाही किंवा लालसर करायचा नाही आहे. हलकासा सॉफ्ट झाला की यामध्ये टोमॅटो आणि मिरची घालायची आहे. एक टोमॅटो मी मोठा मोठा कट करून यामध्ये घालते आहे आणि एक मिरची मधून कट करून ती मी यामध्ये घातली आहे. आता हे थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये मी परतून घेते आहे. कांदा टोमॅटो भाजलं जातं आहे तोपर्यंत इथे मी मेथी कट करून घेते. धुवून मी चाळणीवरती ठेवून त्यातलं पाणी काढून घेतलं आहे. आता एकदम बारीक बारीक अशी आता ही आपल्याला कट करून घ्यायची आहे. बऱ्याचदा मेथी खायची म्हटलं की मुलं नाक मुरडतात. अशा पद्धतीने हॉटेल स्टाईल मेथी मलाई मटारची भाजी बनवून बघा, मुलं आवडीने फस्त करतील. इथे हा मसाला चांगला भाजला गेला. गॅस बंद करून हे पूर्ण मी थंड करून घेणार आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेते. लागलंच तर 1-2 चमचे पाणी यामध्ये घालून वाटून घेऊ शकता. छान स्मूथ अशी पेस्ट मी इथे वाटून घेतली आहे. आता कढईमध्ये तूप घालायचं 1 चमचा. तूप गरम झालं की त्यामध्ये जिरे घातलेले आहेत मी. साधे जिरे किंवा शहाजिरे तुम्ही इथे वापरू शकता. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. कट केलेली यामध्ये आता आपल्याला मेथी घालायची आहे. मेथी सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये शिजवून घ्यायची. अजून मी यामध्ये मीठ घातलं नाही आहे. गॅस कमी ठेवायचा, याच्यावरती झाकण ठेवायचं नाही आहे. गॅस कमी ठेवून अशीच ही मेथी थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत किंवा यामध्ये जे पाणी सुटतं ते आटेपर्यंत अशीच शिजवून घ्यायची आहे. 6 ते 7 मिनटामध्येच ही मेथी चांगली शिजते. यामध्ये आता जो बनवलेला मसाला आहे, जे वाटण आहे ते सगळं यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मी अजूनही लो हीटवरतीच ठेवला आहे. हा मसाला आणि ही भाजी छान अशी एकसारखी करून घ्यायची आहे आणि हा मसाला यामध्ये आपल्याला एक 2 ते 3 मिनिटे चांगला परतून घ्यायचा आहे. चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते. भाजीमध्ये किंवा अजूनही मी यामध्ये मीठ घातलं नव्हतं. मसाले घालायचे आहेत काही. अर्धा छोटा चमचा धणेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला घालायचा आहे. हे मसाले यामध्ये मी एक अर्धा मिनिट परतून घेते आहे. एका बाजूला मटार शिजत आहेत, ते छान सॉफ्ट झालेत. ते पाण्यातून काढून यामध्ये घालायचे आहेत. यामध्ये मी आता पाणी घालते. याची ग्रेव्ही जशी तुम्हाला हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अजून हे नंतर दाटसर होणार आहे, त्यामुळे अजून यामध्ये मी पाणी घातलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 मिनिटे ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजते तोपर्यंत सगळ्यात शेवटी यामध्ये घालण्यासाठी इथे मी घरची साय घेतलेली आहे. तुमच्याकडे नसेल तर रेडीमेड जी क्रीम मिळते ती तुम्ही इथे वापरू शकता. साय आपल्याला 2 चमचे घ्यायची आहे आणि ती फेटून घ्यायची आहे. फेटून घेतल्यामुळे छान अशी त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स होते. छान अशी एकजीव करून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनिटे झाली. याचं झाकण काढायचं. आता यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे 1 चमचा. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. फेटून घेतलेली साय घालायची आहे, म्हणजेच मलाई घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे आहे. मस्त अशी हॉटेल स्टाईल आपली मेथी मलाई मटार तयार आहे. याच्यासोबत खायला आता गरमागरम मी इथे फुलके बनवते आहे. कुठलीही हॉटेल स्टाईल भाजी असेल तर त्याच्यासोबत चपातीपेक्षा फुलके खूप सुंदर असे लागतात. गरमागरम फुलके तयार झालेत. याच्यावरती मी
तूप लावून घेते. तुम्हाला कशी वाटली ही हॉटेलसारखी पण घरगुती पद्धतीने केलेली मेथी मलाई मटरची भाजी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.